स्वाभिमान शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी जी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या सरकारकडून आता सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्याचे जे श्रीमंत शेतकरी आहेत त्यांच्या प्रति कराची व्यवस्था केलेली आहे, त्या संदर्भात चर्चा चालू आहे. काय आपलं मत आहे? मुळामध्ये शेती व्यवसाय तोट्याचा आहे हे पुन्हा पुन्हा सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे. एकदा शेतीमध्ये फायदा कसा आहे हे सिद्ध करून दाखवावं, त्याच्यावर टॅक्स लावायला आमची काही एक हरकत नाही. आणि श्रीमंत शेतकरी, मोठे शेतकरी म्हणजे कोण शेतकरी? ज्यांचे इतर व्यवसाय आहेत, काही राजकारणामध्ये आहेत, काही उद्योगधंद्यामध्ये आहेत, काही प्रशासकीय सेवेमध्ये आहेत. अशा लोकांनी आपला काळा पैसा मिळवण्यासाठी म्हणून जमीन घेतलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये, आणि त्यांचा सातबारा मोठा आहे म्हणून ते मोठे शेतकरी होत नाहीत, पण त्यांची उत्पन्नाची साधनंही वेगळी आहेत. अशांना कर लावणार असाल तर आमची काहीच हरकत नाही. पण केवळ जमीन जास्त आहे, एखाद्याकडे 100 एकर जमीन आहे पण बंजर डोंगर आहे, काय उपयोग त्याचा? त्याचा शेतसरासुद्धा तो भरू शकत नाही, अशी अवस्था आहे. किंवा ही मोठा शेतकरी ही केवळ जमिनीच्या आकारमानावरून ठरत नाही, तर खरं तर आता सरकारनं सगळ्याला बँक अकाउंट कंपल्सरी केलं आहे. सगळ्यांचं पॅन कार्ड आहे, पॅन कार्ड तपासा, त्याच्यातून शेतीचं उत्पन्न तपासा आणि इतर उत्पन्न तपासा. इतर उत्पन्नावर सरकार कर लावतच आहे आणि शेतीवर कर लावायला आमची काहीच हरकत नाही. पण शेतीत जर तोटा झाला तर मग त्या तोट्याची जबाबदारी सरकारनं घ्यावी. समितीचे सदस्य जे आशिम गोयल येतं ते आता आज प्रस्ताव मांडणार आहे, तर नेमकंच आपली काय भूमिका राहणार त्याच्यावर? नीती आयोगामध्ये असे गलेलट्ट पगार घेऊन बरेच पांढरे हत्ती बसलेले आहेत. त्यांनी एकदा ग्राउंड लेवलला येऊन बघावं, शेती बघावी, शेतकऱ्यांचा हाल बघावं. जर शेती फायद्याची असती तर मग गेल्या 20 वर्षामध्ये जवळपास 3,20,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या काय केल्या असत्या? फायद्याची शेती असणार. उद्योगपती आत्महत्या करत नाहीत, बाकी कुणी आत्महत्या करत नाही, शेतकरीच का आत्महत्या करतोय? या प्रश्नाचं उत्तर ह्या सगळ्या विद्वानांनी पहिल्यांदा द्यावं. आतापर्यंत शेतकऱ्यावर और शेतीवर कर नव्हता, मात्र आता पहिल्यांदाच हा कर लावण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. कर लावण्यापूर्वी त्या उत्पन्न सिद्ध करून दाखवा. एकतर सरकारचं हे नवीन जे धोरण आहे, GST आणला, GSTचा सगळ्यात जास्त बोजा कोणावर पडलेला असेल तर तो शेतीवर. कारण शेतकरी शेती करण्यासाठी ज्या वेगवेगळी साधनं विकत घेतो त्याच्यावर 12% 28% GST भरतो. पण त्या GSTचा परतावा त्याला कधीच मिळत नाही, कारण त्यानं उत्पादित केलेल्या कुठल्या शेतीमालाला GST लावलेला नाही आहे. त्यामुळं एखादा उद्योजक जसं कच्चा माल विकत घेतल्यानंतर पक्का करून विकताना त्याचा GSTचा परतावा मिळतो, एखाद्या व्यापाऱ्यानं माल खरेदी केल्यानंतर परत विकताना त्याचा GSTचा परतावा त्याला मिळतो, तसंच शेतकऱ्याला GSTचा परतावा मिळत नाही. देशातला 1,70,000 कोटी रुपयाचा जो GSTचा महसूल जमा होतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भरडला जातो तो शेतकरी. हे होते आपल्यासोबत स्वाभिमान शेतकरी संघटनेचे राजू शेट्टीजी. कॅमेरामॅन साजन धाबेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.